आरे कॉलनीमध्ये तुमच्याबरोबर एक घटना घडली होती. मी तिथे जॉब करायचो. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला एक नवीन डिपार्टमेंट बनवायचं आहे, त्यासाठी तुला आज रात्र थांबायला हवं. रात्री सगळं काम केलं, डेस्कवर जाऊन झोपलो. झोप लागल्यानंतर असं झालं की माझ्यासमोर माझ्या सिनियरचं कॅबिन होतं. कोणीतरी उघडलं असं. आवाज आल्यानंतर मी पाहिलं, अरे कोण आलं मॅडमच्या कॅबिनमध्ये. उघडलं तर मी म्हटलं झालं काय माझ्याबरोबर. एक व्यक्ती ते वारलेले, त्यांची जी पण अंत्यविधी असते त्याला जमिनीत लोक गाडतात वगैरे. बॉडी डिस्पोज करता करता त्यांना झाली रात्र. तर त्याने विचार केला आज रात्र इथे काढूया. कठड्यावर झोपल्यानंतर असं झालं की त्या सगळ्यांना स्वप्नामध्ये वेगवेगळी माणसं यायला लागली. तिकडचा केअरटेकर राहत होता. त्या केअरटेकरकडे ती लोक गेली आणि म्हटलं की या थोडंसं पाणी द्या आम्हाला, हातपाय धुवायला, आम्ही जातोय. तुम्ही कुठे होता? त्याने म्हटलं आम्ही तिथे वर कठड्यावर सगळे झोपलेलो. तर त्याने म्हटलं अरे बाबा हा कठडा नाही आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर परत एकदा प्रदीप सर आलेले आहेत. सर कसे आहात तुम्ही? मी खूप छान आहे. आपण कसे आहात सर? मस्त मस्त मस्त. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या गोष्टींकडे. तुम्ही एक फेवरेट जो आपल्या ऑडियन्सला बराच आवडतो तो विषय म्हणजे आरे कॉलनीमध्ये तुमच्याबरोबर एक घटना घडली होती आणि तुमच्याकडे एक गोष्ट होती. मी खूप वर्षापूर्वी आरे कॉलनीच्या आतमध्ये ऑफिसेस आहेत आतमध्ये, मी तिथे जॉब करायचो. जॉब करता करता खूप मजा यायची. अँड आय वॉज व्हेरी यंग, नवीन जॉब होता माझा. आणि तिकडचे CEOज वगैरे मला खूप पसंत करायचे. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला एक नवीन डिपार्टमेंट बनवायचं आहे, कारण पुढे जाऊन जर्मनीवरून थोडेफार रिसर्चवाले येणार आहेत, तर त्यांच्यासाठी एक डिव्हिजन आपल्याला करायला हवं. त्यासाठी तुला आज रात्र थांबायला हवं, कारण हे पूर्ण सेटअप करायचं आहे. कम्प्युटर्स लावायचे आहेत, त्याचं सर्व्हर आहे, ते कनेक्ट करायचं आहे, केबलिंग्ज आहेत, टेलिफोन्स आहेत, बाकीचे वस्तू आहेत. तर तू फक्त सुपरविजन कर. मी म्हटलं ठीक आहे. आणि माझ्याबरोबर माझे 2-3 कलीग होते, ते सुद्धा यंग होते. म्हटलं यार धमाल करेंगे, मजा आहे रातभर. आणि आरे कॉलनीचं आत तुम्ही गेलात ना, तिथे खूपच निसर्गरम्य आहे आणि खूपच छान आहे. दिस इज इन द इयर 2005. ओके. सो म्हटलं ठीक आहे. रात्री सगळं काम केलं आणि मी त्याच्यानंतर माझ्या टेबलवर येऊन बसलो, माझ्या डेस्कवर येऊन बसलो आणि मला झोप लागली. झोप लागल्यानंतर असं झालं की माझ्यासमोर माझ्या सिनियरचं कॅबिन होतं. कोणीतरी उघडलं असं कटकट कर्र करून, म्हणजे आवाज आला. आवाज आल्यानंतर मी पाहिलं, अरे कोण आलं आहे मॅडमच्या कॅबिनमध्ये. उघडलं तर कोणच नव्हतं. मी म्हटलं असं भाज आला असेल मला. मग मी जसं बंद केला, मला सेकंड याच्यात आवाज आला. तर मी परत इथं पळून गेलो. थर्डमध्ये येतं येतं आमच्याकडे 6 कॅबिन होत्या लाईनशीर, सगळ्यांमधून आवाज आला आणि मी सगळे ओपन करून पाहिलं, मला काही दिसलं नाही. मी म्हटलं झालं काय माझ्याबरोबर. तर मी म्हटलं नाही होगा कुछ. सो आय वेंट बॅक. मी परत माझ्या डेस्कवर गेलो आणि डेस्कवर जाऊन झोपलो. थोडं वेळ झोपलो. त्याच्यानंतर कसं झालं की माझ्या स्वप्नात इनफॅक्ट हे असं मला भास झाला की एक म्हातारी आजी येऊन माझ्या कानात जोरात ओरडत आहे आणि तो आवाज एवढा खतरनाक कर्कश होता की मी सरळ उभा झालो. काय झालं इथे. आणि मला मग भीती वाटायला लागली. देन आय लॉस्ट माय कंट्रोल. आणि मी म्हटलं की हे पूर्ण ऑफिस बंद आहे, मी एकटा झोपलो आहे आणि माझे सगळे कलिग्स होते ते वर रिसेप्शनमध्ये झोपले होते. त्यांनी तिथे जे कार्पेट वगैरे होते तिथे ॲडजस्टमेंट वगैरे केलेली आणि काम झालेलं, म्हणजे लेबर्स करत होते थोडंफार काम आणि ते झोपले. मी खाली एकटा होतो. मी परत वर पळत पळत गेलो आणि मग त्यांच्यामध्ये जाऊन झोपलो. आणि सेकंड डेला उठलो. मग विचारलं, आमच्याकडे तिथे एक साऊथ इंडियन काका आहेत, ते त्या आदिवासी एरियामध्ये राहतात. त्यांना विचारलं की अंकल ऐसा हुआ था. तर ते म्हणतात की हा एरियाज जंगल आहे, तर याची वेगळी हिस्ट्री असते, काही ना काही आहे इकडे. तुम्ही असे एकटे राहत जाऊ नका आणि राहिले तर मग लाईट ऑफ करून राहू नका. सो दॅट वॉज वन ऑफ द एक्सपिरियन्स इन आरे कॉलनी. येस. मी महाराष्ट्रभरात गाव खेडेपाड्या एरियामध्ये लहानपणापासून राहतो. तिथे देवाच्या स्थानामध्ये जाणं वगैरे माझं असतं आणि तिथे माझे मित्रसुद्धा आहेत.
अजून पण आहेत लहानपणापासून. तर झालं असं की त्या गावात माझा एक मित्र आहे, त्यांनी नारळाचा बिझनेस चालू केलेला मंदिराच्या बाहेर. बाकीचे त्याचे हॉटेल्स वगैरे पण होते आणि ते सगळे नारळ तो सिटीमधून घेऊन यायचा. ती सिटी तिथून 160 किलोमीटर्स लांब आहे. ओके. तर एकदा काय झालं की त्याने विचार केला की आज रात्री मी निघतो आणि सकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत परत येईन आणि मार्केटमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मी माझा नारळाचा ऑर्डर देईन. तर त्यांनी विचार केला आता कुठली तरी ट्रक पकडूया, कारण गावात ना ती पॅटर्न होती पहिला की ट्रक पकडून जायचं. कारण पहिला एवढं फॅसिलिटीज नव्हत्या, ट्रान्सपोर्ट नव्हत्या. तर त्यांची जी रस्त्यावर हॉटेल होते तिथे एक ट्रकवाला आला. तो त्यांचा मित्र टाईपच होता, म्हणजे त्याचा मालक त्याचा मित्र होता आणि ड्रायव्हर वॉज व्हेरी यंग. त्यांची मैत्री झाली. म्हटलं चला मला त्या सिटीपर्यंत सोडा तुम्ही. तर त्याने म्हटलं ठीक आहे चला. चालता चालता ते लोक खूप पुढे आले. अराऊंड 70-80 किलोमीटर्सच्या नंतर एक अचानक छोटंसं जंगल पडतं. असं म्हणतात की जंगल खूप बदनाम आहे, तिथे कोणी थांबत नाही. ते पुढे गेल्यानंतर त्या ट्रकवाल्याने पाहिलं की अचानक एक सुंदर स्त्री व्हाईट टाईप साडी घातलेली, लाईक क्रिमिश व्हाईट, आणि ती त्यांच्या समोर आली आणि समोर आल्यानंतर तिने लिटरली त्यांच्याकडे पाहिलं. त्या ड्रायव्हरने तिच्याकडे पाहिलं आणि विचार केला अरे मधी कशाला आले. आणि ड्रायव्हर खूप यंग होता आणि गावकरी होता, थोडा रागिष्ट होता. त्याने घातल्या शिव्या घाणेरड्या. आणि असं म्हणतात की ह्या लोकांना केव्हाही शिव्या घालू नये, कारण ते ऑलरेडी दुखावलेलं आहेत, त्यामुळे त्या युनीमध्ये ते गेलं. त्यांना केव्हाही शिव्या घालू नका, त्यांचा अपमान करू नका आणि त्यांच्यावर लांब राहा, त्यांना स्पेस द्या, डोंट डिस्टर्ब द्या. आणि यांनी शिव्या दिल्या आणि त्या बाईनी ह्याला पण पाहिलं आणि माझ्या मित्राला पण पाहिलं. माझा मित्र म्हणतो की एवढी देखणी होती की विचार करू नका, लांब केस होते, मात्र तिचा जो चेहरा होता नाही, तिचे डोळे होते ना ते ब्लडेड डोळे होते, म्हणजे रक्ताची ताण असते ना त्या प्रकारचे, लाईक अ टायगरस. तर ते नंतर ते पुढे निघून गेले. पुढे निघून गेल्यानंतर त्या सिटीमध्ये आले. माझा मित्र परत त्या मार्केटमध्ये आला, ऑर्डर वगैरे दिले आणि तो परत आला. त्याने सगळ्यांना सांगितलं की आमच्यावर असं असं झालं, आम्हाला रस्त्यावर एक चेटकीन भेटली किंवा चुडेल भेटली किंवा आढळ आहे, काय पण प्रकार असू शकतो. तर असं होता होता परत एकदा तो त्या सिटीमध्ये गेला आणि त्याला ती ट्रक भेटली. तर त्याने विचारलं हा ट्रकवाला कुठे आहे. तो भलताच ट्रकवाला होता. त्याने विचारलं ते दुसरे होते ते कुठे गेले, तो यंग मुलगा होता. तो बोलतो तो 8 दिवस पूर्वीच मेला. तर कसं काय झालं. तर नाही, गेल्यावेळी तो आलेला त्या साईडला, मग तिथून सगळं सामान घेऊन इथे आला. त्याला काय झालं माहीत नाही, वेडासारखं करत होतं. मग त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि तो हॉस्पिटलमध्येच 7-8 दिवस राहिला आणि मेला. तर माझ्या मित्रांनी मग इन्क्वायरी केली. मग त्याला असं कळालं की त्यांनी शिव्या घातल्या आणि सर्वात मोठं होतं की त्यांचे आणि तिचे डोळे ते एकरूप झालेले, कनेक्ट झालेले. तर त्यामुळे त्या बाईनी किंवा त्या हडळणी वॉट एव्हर, आय डोंट नो, तिचा शिकार घेतला किंवा तिचा बळी घेतला. सो दिस इज वन ऑफ द स्टोरी. त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी रात्री जाणं सोडलं. आता तर त्याच्याकडे 2-3 गाड्या वगैरे आहेत, मोठा माणूस आहे तो. इनफॅक्ट मला कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट नाही करायचे, बट दिस इज बिटवीन पुणे अँड सोलापूर. बट आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनीबडीज सेंटिमेंट्स, कारण खूप जुनी स्टोरी आहे. आणि असं आहे की तो एरिया आता खूपच पॉश झाला आहे, पण एक वेळ होती तिथे सगळं खूपच खेडेगाव टाईप होतं. तुम्ही एक कब्रिस्तानमधलं पण एक अनुभव तुमचं सांगणार होता, तर ते काय ते आम्हाला ऐकायचं आहे. आता मी तुम्हाला सांगेन एक स्टोरी जी मुंबईचीच आहे, नियर बाय मुंबई. इथे असं झालेलं की एक व्यक्ती ते वारलेले, म्हणजे त्यांची डेथ झाली आणि ती डेथ त्यांच्या काहीतरी 2 ग्रुपमध्ये भांडण झालेलं आणि त्यांच्यावर स्टॅबिंग वगैरे झालेली आणि एक्सपायर्ड. तर जेव्हा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याची बॉडी देण्यात आली, त्याचे कोणीही नव्हते नातेवाईक आणि तो ख्रिश्चन होता.
तर त्याची बॉडी त्यांची जी पण अंत्यविधी असते त्याला जमिनीत ती लोक गाडतात वगैरे ती करायची होती. पण ते करायला लवकर बॉडी घेणार की नाही घेणार त्यांना टेन्शन होतं की ही बॉडी आता डिस्पोज कशी करायची आपण, ती पण त्यांच्या रीतीनुसार, कारण मित्र होता तो. तर त्यांच्या मित्राने ठरवलं की आपण एका जागेवर जाऊया. मी जागेचं नाव लवकर रिव्हील करणार नाही, पण त्या स्टोरीमध्ये असं होतं की ती लोक एका जागेवर गेले आणि त्या जाग्यावर डोंगरावर वस्ती होती आणि वस्तीच्या वर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीवर एक टेबल टॉप होतं जिथे स्मशान होतं आणि स्मशान हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन तिघांचं होतं. आणि ती जागा एवढी भयावह होती की तिथे दिवसाढवळ्या तुम्ही गेला तर तुम्हाला मोठमोठे स्पायडर वेव्स दिसायचे आणि एकदम भयानक. आणि त्याच्या समोरच्या साईडला एक मोठं रोड होता जो नॅशनल पार्क सारख्या मोठ्या जंगलला कनेक्ट होता, लाईक इन आरे कॉलनी, नॅशनल पार्क किंवा ठाणे वगैरे. सो तशा जागेवर ते घेऊन गेले आणि बॉडी डिस्पोज करता करता त्यांना झाली रात्र झाल्यानंतर त्यांनी विचार केला, जर आता आपण इथून निघू तर आपल्याला नाकाबंदी असते, तिथे पोलीस पकडणार, विचारणार कोण वारलं, काय झालं, तुम्ही इथे डिस्पोज करायला कशाला आलात, तुम्ही राहता कुठे वगैरे, प्रॉब्लेम होईल. तर त्यांनी विचार केला आज रात्र इथे काढूया आणि मग आपण जाऊया. मग झालं असं की त्यांनी म्हटलं की आता रात्र काढायची कशी, कारण त्यांच्याकडे एक जीप होती जुनी महिंद्रा कमांडर. तर त्यांनी विचार केला, समोर त्यांना ना सगळा एक कठडा दिसला, म्हणजे 4-5 कठडे होते, त्याच्यावर सगळे आपापल्या कठडा घेऊन झोपले. म्हटलं आता काय करायचं, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, आपण डिस्पोज पण खूप मुश्किलने केलं आहे त्याला, तर आता एवढं काम झालं, सकाळी निघायचं आहे, आपण कठड्यावर झोपूया. कठड्यावर झोपल्यानंतर असं झालं की त्या सगळ्यांना स्वप्नामध्ये वेगवेगळी माणसं यायला लागली. म्हणजे माणसामध्ये एक लहान मुली येते हातात फ्लावर घेऊन, किंवा कोण एक म्हातारा माणूस येतो आहे कोट वगैरे घालून, तो म्हणतो आहे की माझ्यावर इथे चला. कोण यंग मुलगी येते, ती सांगते की तुम्ही आता इथून जाऊ नका, इथेच राहा माझ्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोकं यायला लागली आणि हे एवढं वाढलं की रात्रभर त्यांना हेच दिसायला लागलं. आणि सकाळी जेव्हा सगळे उठले तर त्यांचं अंग एकदम जड झालेलं, त्यांचे जॉईंट्स पेन होत होते आणि सर्वात जास्त त्यांचं डोकं एवढं दुखत होतं की त्याचं कंट्रोल होईना आणि सगळ्यांना सेम झालेलं. मग त्यांनी विचारलं एक दुसऱ्याला की अरे असं होतं आहे आणि रात्रभर यार झोप आली नाही आणि सगळे स्वप्नात येत आहेत, लहान मुली येत आहे, यंग मुलगा येतो आहे, म्हातारा माणूस येतो आहे, कोण म्हणतो आहे माझ्याकडे राहा, कोण म्हणतो आहे मी तुला इथे घेऊन जातो, फलाना डिमाका. सगळ्यांबरोबर हेच झालं, ॲब्सोल्युटली सेम. मग त्यांनी म्हटलं काय इथे काहीतरी गडबड आहे, आपण इथून निघूया आता. मग झालं असं की तिथे त्या लोकांना एक छोटी झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये तिकडचा केअरटेकर राहत होता. त्या केअरटेकरकडे ती लोकं गेली आणि म्हटलं की या थोडंसं पाणी द्या, आम्हाला हातपाय धुवायला, आम्ही जातो आहे. तर त्याने म्हटलं तुम्ही रात्री नाही गेलात का, तुम्ही कुठे होतात? त्याने म्हटलं आम्ही तिथे वर कठड्यावर सगळे झोपलेलो. त्याने सांगितलं मला कठडा दाखवा. तर त्यांनी दाखवलं, हे होतं, तो सिमेंटचा कठडा होता. तर त्यांनी म्हटलं अरे बाबा हा कठडा नाही आहे, याच्या आतमध्ये मुर्दा आहे ना, तो गाडलेला आहे आणि त्याचं मार्बलचं काम करायचं आहे, त्याच्या नातेवाईकांनी पैसे दिले आहेत, कारिगर आले नाहीत. तुम्ही कुठे झोपला, तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला जेवण बनवून दिलं असतं, माझ्या झोपडीत कुठेतरी जागा दिली असती, कुठे झोपलात तुम्ही, ही चांगली जागा नाही. तुम्ही एक काम करा, आता घरी जा, आंघोळ करा आणि पहिला मंदिरात जाऊन तुमची क्लिन्झिंग करून घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही तरीसुद्धा तुम्ही जाऊन करून घ्या. आणि सगळे लिटरली एवढे घाबरलेले ती लोकं. मग तिथून खाली उतरले, चहा वगैरे पिले, घरी गेले आणि डिसाईड केलं आता कोणाला सांगायचं नाही. आंघोळ केली, सगळे एका वेळेला मंदिरात भेटले, पुजारीचे देवाचे दर्शन घेतले, पुजारीला सगळं सांगितलं. पुजारीने सांगितलं काही नाही आहे तुम्हाला, आणि मग सगळ्यांनी कान धरले, आता नेक्स्ट टाईमपासून असं काही करायचं नाही. सो दिस वॉज वन ऑफ द स्टोरी इन मुंबई. एका किल्ल्याचं रहस्य ज्याचं नाव आहे मोहिनीगड. मोहिनीगड हा एक किल्ला आहे, एका राणीचा महल आहे किल्ल्याप्रमाणे, आणि तो एका सिटीमध्ये आहे. सिटी इज बेस्ड इन मध्य प्रदेश. ही स्टोरी मला ऑलमोस्ट 30 years बॅक ऐकायला मिळालेली.
आमच्या एका रिलेटिव्हनी मला ही स्टोरी सांगितलेली. त्याच्यात असं होतं की 5 मित्र होते कॉलेजमध्ये. त्याच्यात 3 मुली होत्या आणि 2 मुलं होती. त्यांचे नावसुद्धा मला आठवण आहे. मुलगा होता त्याच्यात होता गणेश अँड अदर वॉज दीप, आणि मुलींमध्ये शलाका, भक्ती आणि मोना. सो दे वर फ्रेंड्स. कॉलेजमध्ये होते, शिकत होते आणि चांगली लाईफ होती त्यांची. त्याच्यात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे फीचर्स होते. मोना दिसण्यामध्ये खूपच सुंदर होती. ऑलमोस्ट दीपचं आणि तिचं अफेअर नियर बाय होतं, आणि दीप ऑलवेज ट्राय करायचा की कुठल्या ना कुठल्या कंडिशनमध्ये तिला जास्त भेटू आणि कुठे ना कुठे बाहेर जाऊ. त्याचप्रमाणे दुसरी मुलगी होती शलाका, जी आर्ट स्पेशलिस्ट होती, आणि भक्ती वॉज अ नॉर्मल गर्ल. गणेश वॉज अ व्हेरी डेअरडेव्हिल बॉय. त्याला कुठे ना कुठे काही ना काही वेगळं करायचं त्याला सवय होती. त्याला जिथं नाही म्हटलं तू जास्त करायचा. ही म्हणजे त्याच्यात हे जवानीचं जोश होता त्याच्यात. आणि लाईफ चालू होती त्यांची. कॉलेजमध्ये जायचे, अभ्यास वगैरे करायचे. मैत्री खूप वाढली त्यांची. एका दिवशी त्यांनी विचार केला की आपण पिकनिकला जाऊ. कोणाच्या घरात लवकर परमिशन मिळत नाही, स्पेशली दोज डेज. पण एकदा परमिशन मिळाली नाही, आणि त्यांनी विचार केला की आपण त्या सिटीच्या बाहेर एक नॅशनल पार्क आहे, तिथे एक मोहिनीगड आहे, आणि तिथे जाऊया. तिथे ट्रॅकिंगसाठी जाऊया. सकाळी जाऊन आपण संध्याकाळपर्यंत परत येऊ. सगळे तयार झाले. पण इथे स्टोरी पुढे वेगळी होणार होती, कारण सगळ्यांनी तयारी केली, सगळ्यांनी एका दिवसाची तयारी केली, पण गणेशनी गपचूप तयारी केलेली ते रात्र राहायची. कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. आणि गणेशचं बॅकग्राऊंड खूप वेगळं होतं. गणेशचे फादर होते त्या सिटीच्या सर्वात मोठ्या हनुमान मंदिरचे पंडित होते. म्हणजे ते कुंडलीसुद्धा बघायचे, ते भाकीतसुद्धा करायचे. त्याने खूप वेळा गणेशला म्हटलेलं की गणेश, तुझ्या कुंडलीमध्ये खूप दोष आहे, तू वेगवेगळ्या डेअरिंग करू नको, कारण ते केव्हा ना केव्हा तुला उलटेल, आणि तुझ्या कारणी बाकीचे लोक पण लाईफमध्ये प्रॉब्लेम्समध्ये येतील. पण गणेश ॲज अ यंग बॉय तो ऐकायचं नाही, आणि तसंच करायचं. सगळ्यांनी विचार केला एका दिवशी पिकनिकला जायचं आहे. त्यांच्याकडे बाईक होत्या. बाईक घेऊन ती लोक निघाले. नॉर्मल वस्तूच घेतलेल्या, जेवणाचे पदार्थ, पाणी वगैरे. आणि त्याच्यानंतर 4 लोक निघाले. ती लोक पिकअप करायला गेले गणेशला पिकअप करायला गेले, कारण गणेशकडे बाईक नव्हती. तर गणेशला पिकअप करताना त्याचे वडील तिथे आले, कारण वडिलांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काहीतरी असं होतं की काही ना काही आज वेगळं होणार आहे माझ्या मुलांबरोबर. त्यांनी सगळ्यांना येऊन भेट घेतली, आणि त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्ही आमचं मंदिर आहे, जरा 2 मिनटं दर्शन करा. यंगस्टर्स लोक मंदिरमध्ये जायला थोडंसं हे करतात. ते गेले. मग त्याच्यानंतर एक छोटीशी हनुमान चालीसा होती, ती त्याच्या वडिलांनी 5 लोकांना दिली, आणि म्हटलं की केव्हाही प्रॉब्लेम झालं तर तुम्हाला कोणीही मदत करू न करू, संकटमोचन तुमची येऊन मदत करतात. तर ही वस्तू लक्षात ठेवा, आणि दरवेळी हे हनुमान चालीसा तुमच्याकडे ठेवा. ही वस्तू सगळ्यांनी लक्षात ठेवली. मान आदर देऊन ते तिथून निघाले. जाताना थोडी मस्ती वगैरे होत होती. मस्ती होता होता अचानक ते मोहिनीगडचं जागा आली. पायथ्याशी ते लोक आले. पायथ्याशी तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे एक छोटंसं गाव होतं. 25-30 लोक फॅमिलीज तिथे राहायचे. त्या लोकांनी त्या मुलांना पाहिलं आणि त्यांना थांबवलं. विचारलं की तुम्ही इथे कशाला आलात आणि कुठे जाताय? त्यांनी म्हटलं आम्ही एका दिवसाच्या पिकनिकसाठी आलो, आम्ही मोहिनीगडला जातो आहे. वर तिथे राणीचा महल आहे, किल्ला आहे, आम्हाला बघायचं आहे. त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला दुसरी जागा मिळाली नाही का? इथे आम्हीसुद्धा जात नाही, आम्ही वर्षानुवर्ष इथे राहतो, आम्ही तिथे जात नाही, आणि तिथे जायला अलाउड नाही, निषिद्ध आहे, तुम्ही जाऊ नका. त्यांनी म्हटलं नाही, आम्ही फक्त जाणार, त्यांना एक्सप्लोअर करणार आणि आम्ही परत येऊ. त्यांनी म्हटलं बघा इथे एक सरहद आहे, त्या सीमाच्या बाहेर आम्हीसुद्धा जात नाही पुढे. तुम्ही एकदा गेला तर त्याची जिम्मेदारी तुमची, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आम्ही तुम्हाला मदत करायला येऊ शकणार नाही. कारण होतं असं की रात्री अपरात्री तिथून जोरजोराचे आवाज येतात, आम्ही तिथे केव्हा जात नाही. तर त्यांना थोडं हसू आलं. त्याने म्हटलं की काय गावकरी लोक केव्हा सुधारणार नाही, त्यांची एक मानसिकता आहे अंधश्रद्धाची वगैरे, आणि त्यांना त्या लोकांनी अंडर एस्टिमेट केल्यानंतर ती लोक पुढे चालले. त्यांना एक वस्तूचा अहसास झाला की जंगल एकदम निर्जन होतं आणि एकदम भयानक होतं. सगळी वस्तू हळूहळू भयावत होत होती. म्हणजे फक्त पक्ष्यांचा आवाज होता, आणि लांबून ते प्राणी वगैरे आवाज करायचे त्याचा आवाज होता.
आणि वस्तू खूपच डिफिकल्ट होत चालली होती, कारण ते थोडं वर चढणं होतं. अखेर ती लोक त्या किल्ल्याच्या इकडे आले. त्या किल्ल्याला बघून ते पहिला घाबरले, कारण खूपच वियर्ड होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की चलो वी विल एक्सप्लोअर द किल्ला, आपण बघूया कसा आहे तो. आणि त्याच्यानंतर सगळे बसून पहिला त्यांनी थोडा नाश्ता वगैरे केला, मग ते बघायला लागले. आणि बघता बघता ते फर्स्ट फ्लोअरवर आले. त्यांना सगळी रूम्स होत्या त्या तुटलेल्या दिसल्या. तिथे स्पायडरचं वेव असतं ते दिसलं, आणि एकदम खंडर टाईप, व्हेरी अनहायजेनिक टाईप. मग तिथून ती लोक सेकंड फ्लोअरला गेले. सेकंड फ्लोअरला त्यांनी पाहिलं की सगळ्या रूम तशाच होत्या, फक्त एक रूम होती ती ओके होती. त्याच्या आतमध्ये ते लोक गेले. त्यांनी पाहिलं की त्याचं सिलिंग खूप वर होतं, आणि तिथे एक विंडो होती, एक बारी होती. ती बारी खूपच वियर्ड होती, म्हणजे त्याचं डिझाईनने एकदम हॉन्टेड वाटायची. आणि त्यांनी एक लक्ष दिलं की आतून ती कडी चांगली होती, जुन्या जमान्याची. त्याला म्हणजे नॉर्मली एका साईडला घेऊन आपण असं हे करतो त्या टाईपची, आणि खूप जुनी लोखंडी होती, कोणी तोडू शकलं नाही मे बी. ती चांगली साबूत होती तिकडं. आणि ते बघितल्यानंतर ते सगळं त्यांनी बघितलं. त्याच्यात एक मुलगी होती, ती आर्ट स्पेशलिस्ट होती, ती स्क्रिप्चर्स वगैरे जमा करायची. तिने पाहिलं की एका जागेवर तिला जुन्या जमान्याच्या कवड्या वगैरे मिळाल्या त्याचे. तर तिने ते सगळ्या जमा केल्या आणि म्हटलं की ही अँटिक वस्तू आहे, आपण ठेवूया. तर भक्तीने म्हटलं की तुला माहीत आहे ना, गावकऱ्यांनी सांगितलं आहे की काही वस्तू तुम्ही घेऊन येऊ नका तिकडे. तिने म्हटलं काय नाही होत, आपण घेऊया, बघूया पुढे, तसं असलं तर परत ठेवून देऊ. ते घेऊन तिथे खाली आले. करता करता परत थोडंफार ते खाल्लं त्यांनी. 4 वाजले. मग दीपने म्हटलं की आपण एक काम करू, आपण सगळ्यांनी खाली जाऊया आणि तिथून सरळ निघूया. तर गणेशने म्हटलं नाही, माझ्याकडे प्लान वेगळा आहे. तर हे सगळे त्याला बघायला लागले की आणि काय नवीन काढलं, दरवेळी याची सवय आहे. तर त्याने म्हटलं आज रात्री इकडेच राहायचं आहे. प्लान त्यानेच बनवलेलं, कारण त्याला माहीत होतं जर मी सांगितलं कोणी येणार नाही, आणि घरं म्हटलं तर घरी मारतीलच सरळ. तर पूर्वी पेरेंट्स खूप जास्त स्ट्रिक्ट होते कम्पेअर टू नाव. तर सगळ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर बघायला लागले. त्यांना सरप्राईज झालं. ते म्हटलं बघ बाबा, आम्ही इथे थांबणार नाही, कारण आम्हाला घरी जायचं आहे. खूप डिफिकल्टीने परमिशन मिळाली आम्हाला. तर आपण निघूया. गणेश म्हटलं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे, आपण सगळं बघून घेऊ. आणि आपल्याला हनुमान चालीसा पण मिळाले, देवाचे दर्शन झाले आहेत, आपल्याला काही होणार नाही. ही वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स. आणि अखेर तो ग्रुपचा लीडर टाईप होता, तो कन्व्हिन्स झाला, सगळे कन्व्हिन्स झाले. आणि दीपला चान्स पाहिजे होता मोनाबरोबर राहायचा, बिकॉज मोना वॉज व्हेरी गुड लुकिंग, अँड इवन शी यूज टू लाईक दीप, अँड दीप यूज टू लाईक मोना सॉर्ट ऑफ. आणि शलाका अँड भक्ती वॉज लाईक सपोर्टिंग प्लेयर सॉर्ट ऑफ. तर यंगस्टर्स होते, तर हे होतं. मग त्याने विचार केला चला आज राहूया. तर आपण त्या किल्ल्याच्या मधोमधी एक कॉरिडॉर होता, मोठी जागा होती, तिथे आपण सगळं ठेवूया आणि तिथे रात्र काढूया. पण लक्षात एक आलं की दरवाजा बरोबर नव्हता. जर रात्री कुठला प्राणी आत आला किंवा कोण चोर डाकू वगैरे आले तर आपण सेफ्टी कसं करणार, कारण मुली होत्या तिकडे. तर त्याने विचार केला आपण सेकंड फ्लोअरवर राहूया, जी रूम खाली होती. तर सगळे वर गेले. रूम तर एकदम जुनीच होती, बट जागा होती तिकडे. त्या लोकांनी तिथे मॅगी वगैरे बनवलं, कारण दॅट वॉज दी ऑप्शन दे वर कॅरिंग. लाकडं वगैरे आणून त्या रूममध्ये कोण बघणार आहे, ते कोण खराब केलं तर कोण बघतं. त्यांनी थोडंफार मॅगी बनवलं. त्यांच्याकडे बाकीचं रेडी ब्रेकफास्ट पण होता, त्यांनी खाल्लं. मग गप्पा गोष्टी करता करता उशीर झाला. मग त्याने विचार केला आता दरवाजा बंद करायला हवा. बंद करायला त्याला 2-3 माणसं लागतात, एवढा हेवी दरवाजा होता. दरवाजा बंद केला, कडी लावली. मग हळूहळू सगळे झोपायला लागले. हा गणेश शाणा होता, त्याने सगळी तयारी केलेली, छोटी चादर वगैरे आणली, त्याने सगळ्यांना दिली. सगळ्यांना कळलं की ह्याने पहिल्यापासून प्लॅन केलेला, पण आता आपण फसलो, आपण राहूया, सकाळी बघू. सगळे झोपले. झोपल्यानंतर अचानक मध्यरात्री सगळ्यांचे डोळे उघडले आणि त्यांना असं जाणवलं की बाहेरून जोरजोरात आवाज येतो आहे, म्हणजे कोणीतरी पाय जमिनीवर पटकतो आहे धम 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 करून. आणि त्यांनी विचार केला बाहेर कोण असेल एवढ्या भयानक वनात,
किल्ल्यावर आपण आलो, त्याच्यावर महिलामध्ये कोण असेल? त्यांना काहीच कळलं नाही. देवर स्केर्ड, घाबरले ते. पण त्याच्यानंतर असं जाणवलं की कोणतरी दरवाजा ठोकायला लागला आहे आणि ठोकण्याच्या नंतर त्यांचं तो दरवाजा होता तो कोणतरी बाहेरून धक्का मारायला लागला आणि एवढा हेवी धक्का मारणं शक्यच नव्हतं अनलेस तुमच्याकडे काहीतरी मोठी पॉवर आहे. माणसासाठी ते शक्य नव्हतं. डेफिनेटली प्राणी करू शकतो, बट नॉर्मली एवढं सेकंड फ्लोअरवर प्राणी येणं आणि टिपिकली त्याला धक्का मारणं वॉज पॉसिबल आहे, बट वॉज लिटल वियर्ड. ती लोक विचार करायला लागले. इनफॅक्ट त्यांना एवढी भीती सुटली की ते फक्त एक दुसऱ्याकडे बघत होते, काही बोलतसुद्धा नव्हते. आणि हळूहळू तो एवढा हेवी दरवाजा तो आत यायला लागला. ती लोक घाबरायला लागले, आता करायचं तरी काय. आणि ते जी विंडो होती, विंडोमध्ये एकदम जुन्या प्रकाराची काच टाईप होतं, त्याच्यातून बॅक साईडवरून काहीतरी वेगळे हातासारखे ऑलमोस्ट नियर बाय रफ एक्सप्रेशन्स येत होते. आणि त्यांनी पाहिलं की हे वाढत चाललं आणि जोरजोरात आवाज यायला लागले, चला तुम्ही बाहेर निघा, आमची जागा खाली करा, आत्ताच्या आता बाहेर निघा. आणि हे खूप वियर्ड आवाजात येत होतं. 4-5 लोक जोरात बोलत आहेत तसं वाटत होतं. आणि आवाज पण खूप कमांडिंग होता, असं वाटत होतं कोणतरी कमांडिंग माणूस बोलतो आहे जोरजोरात. आणि ते भयानक होत चाललं. सगळे एवढे घाबरलेले की त्यांना बोलायला काय सुचत नव्हतं, काय बोलावं. आणि गणेशला असं वाटत होतं की यार मी काय केलं, आता काय करावं. सगळे गप्प बसले, एक दुसऱ्याला इशारा करत होते. आणि हळूहळू मध्यरात्र जात होती. 4-4:30 वाजल्यानंतर असं कळालं की आता ब्रह्ममुहूर्तमध्ये आवाज कमी होत चालला आहे. कमी होता होता जसे 5-5:30 झाले तो आवाज बंद झाला. यांची हिंमत काही होत नव्हती. या लोकांनी हळूहळू एक दुसऱ्याला बघायला लागले. मग हळूहळू बोलायला लागले की आता काय करायचं, कसं करायचं. गणेश बोलला काय करायचं नाही, फक्त सूर्यप्रकाश येऊ दे, दिवस उजडू दे, मग आपण बघूया. दिवस उजडला की आपण पुढे काही ना काही करू. मग ते वेट करायला लागले. मग हळूहळू 7 वाजले, 7:30 वाजले, सूर्यप्रकाश आला, दिवस उजडला. मग त्यांना श्वासमध्ये श्वास आला. त्याने म्हटलं अरे बाबा आता वाटतं वाचलो. मग हळूहळू त्यांनी 8-8:30ला दरवाजा उघडला आणि आपला सामान वगैरे त्यांनी ऑलरेडी बांधलेला, पॅक केलेला, ते घेऊन ते निघाले. पळत पळत खाली आले आणि उतरता सगळ्यांना लागलं, ते पडले. कित्येकांचे सामानसुद्धा बाहेर पडले, लाईक त्यांचे बॉटल्स किंवा त्यांचं जे खाण्याचे प्रकार होते ते सगळं. पळत पळत सगळे खाली आले, त्यांना लागलेलं, स्क्रॅचेस आलेल्या. म्हणजे 1 बाय 1 पळण्याची कोणाची कॅपॅसिटी जास्त असते. तर जेव्हा ते खाली आले त्यांनी पाहिलं की गावची लोकं तिथे उभी होती आणि रागात त्यांना बघत होती. आणि ते विचारलं तुम्ही काल येणार होते, आलं नाहीत तुम्ही, आम्ही तुमची वाट बघत होतो. पण आम्ही तुम्हाला म्हटलेलं आम्ही तिथे वर येऊ शकत नाही, इथेच थांबलेलो काय होतं आहे म्हणून, कारण रात्री तिथे रोजपेक्षा जास्तच आवाज येत होता. तर त्यांनी म्हटलं की आमच्याकडून चुकी झाली, आता आम्हाला घरी जाऊ द्या. मग गावच्या लोकांनी त्यांना थोडंफार दवा वगैरे जे होती, हळद वगैरे लावली, माणुसकी तर आहेच मुळे, पाणी वगैरे पाजलं. मग ते बाईक घेऊन निघाले. बाईक घेऊन घरी गेले. सगळ्यांनी त्यांची परिस्थिती पाहिली, त्यांना खूप शिव्या पडल्या. मग एव्हरीथिंग वॉज ओके. सेकंड डेला सगळे कॉलेजला आले. 5ही लोकांच्या हातावर किंवा डोक्यावर कुठे ना कुठे पट्टी होती. सगळे विचारायला लागले काल सगळे ॲबसेंट होते, अचानक त्यांना पट्टी लागली, झालं काय. त्यांनी कोणाला काही उत्तर दिलं नाही. कॅन्टीनमध्ये बसलेले त्यावेळी गणेशनी रिव्हील केलं की मी अर्धरात्री जेव्हा तुम्ही सगळे झोपलेलात मी तिथे प्लॅनचिट केलेलं, ते प्रोसेस ट्राय केलेली, तिकडच्या आत्माला मी उठवलेलं. मला वाटलं की हे भंकस आहे, पण ॲक्च्युली हे सत्य होतं. तर ते सगळे आले. हे सगळं ऐकून 4 लोकांची तिथे बोबडी वळाली. ते म्हटलं की यार आपण कोणाबरोबर मैत्री केली आहे, कोणाबरोबर गेलो, खूपच मोठी चूक केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं आता ते झालं, आपण सगळं सावरायचा प्रयत्न करू. आता झालं असं की एका मुलीकडे कवड्या होत्या, तिने सगळ्यांबरोबर शेअर केल्या. त्या कवड्या ॲक्च्युली त्यांनी परत ठेवायला पाहिजे होत्या, ते ठेवल्या नाही. आणि 2-3 दिवसानंतर त्यांच्या घरी वेगवेगळी माणसं दिसायला लागली, म्हणजे सगळ्यांच्या घरी, कारण ती वस्तू सगळ्यांनी घेतलेली आणि ती तिथे जायची मिस्टेक सगळ्यांनी केलेली. मग झालं असं की त्यांचा बिहेवियरसुद्धा चेंज व्हायला लागला
आणि ते एकटे एकटे फिरायला लागले. कॉलेज जायचं बंद झालं, जेवणाचं बंद झालं. मग फॅमिलीबरोबर भांडण करायचं, काही ना काही चिडचिड करायची. आणि ते एवढं वाढलं की ती लोकं एकटे एकटे रस्त्यावर, स्मशानात, इथे तिथे फिरायचे. आणि एक जो दीप होता त्याची परिस्थिती तर एवढी बेकार झाली की लोकांनी त्याला लिटरली गटारात पाहिलं. इथे तिथे पडलेलं आहे, गलिच्छ वस्तू जाग्यावर आहे. तर आता काय करायचं, फॅमिलीने त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले, सगळी ट्रीटमेंट दिली, पण काहीही झालं नाही. मग ती लोक एका मंदिरात गेले. मंदिरात त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचे जे मुलं आहेत त्यांनी खूप मोठा पराक्रम केला आहे आणि त्याचं काही सॉल्युशन नाही. तर तुम्हाला आता बघा तुम्ही काय कुठे जाता, काय करता. मग गणेशचे वडील आले तर सगळ्यांच्या पॅरेंट्सला भेटले आणि म्हटलं की मला हे माहीत होतं काही ना काही वेगळंच होईल, कारण माझ्या मुलाची ही मिस्टेक आहे. आता बघूया आपण काय करू शकतो, आपण बघूया कुठे ना कुठे जाऊ. पण त्या वस्तूच्या दरम्यान ही वस्तू एवढी वाढली की ऑलमोस्ट नियर बाय अमावस्येची रात्र होती आणि त्या लोकांनी एकाच वेळेला आपापल्या घरी सुसाईड केले. सुसाईडमध्ये एवढी बेड गेलेली, एकाने तर लिटरली स्वतःचा गळा कापून घेतलेला, एका मुलीने त्याची हाताचे दोन्ही वेन्स होते ते कापून घेतलेले. आणि जो गणेश होता त्याने तर डायरेक्ट वरून उडी मारलेली आणि त्याचं जे कंपाऊंड होतं त्याच्यावर सगळे रॉड्स लागलेले, ते रॉड्स त्याच्या पोटात घुसलेले. बाकीच्या 2 मुलींनी पण हँग करून. त्या सगळ्यांच्या हातावर एकच वस्तू लिहिलेलं की मी माझी वस्तू घेऊन जात आहे. एवढं त्यांच्या हातात ब्लॅक मार्काने लिहिलेलं, जसं कोळसा असतो, कोळसाने आपण लिहितो तसं लिहिलेलं. आणि दे वर फाउंड डेड. पॅरेंट्सनी ते सगळं पाहिलं. ऑलवेज एक वस्तू असते, फॅमिलीला वाटतं की काही ना काही सॉल्युशन करावं, पण ते काही करू शकले नाही आणि सगळे वारले. फॅमिलीजचा खूप प्रॉब्लेम झाला, कारण त्याच्यात एक मुलगा होता तो ही वॉज फ्रॉम अ व्हेरी रॉयल फॅमिली. एक मुलगी होती ती ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, देवाला मान्यत करून घेतलेली होती, म्हणजे एक घराची एकुलती एक मुलगी होती. अशी फॅमिली पूर्ण रुईन झाली. म्हणजे एका माणसाच्या मिस्टेकमुळे सगळे गेले. सो दिस वॉज द स्टोरी ऑफ मोहिनीगड, जे मी ऐकलेली 30 years बॅक. अच्छा, म्हणजे त्या गणेशमुळे सगळ्यांनाच भोगावं लागलं. येस, म्हणजे जास्त डेअरिंग विदाऊट थॉट प्रोसेस इज डेंजरस. येस. तुम्ही एक एक दुसरी पण एक गोष्ट सांगणार होतात एका भटकत्या आत्म्याबद्दल वगैरे, तर ती काय होती सर? भटकती आत्माचं असं आहे की एका पॉप्युलर सिटीमध्ये एक मुलगा राहायचा, त्याचं नाव होतं मनोहर. मनोहर हा हायली क्वालिफाईड मुलगा होता. ही वॉज अ BE इन कम्प्युटर्स. त्याला एक चांगला जॉब पण लागलेला. पण जॉबमध्ये प्रॉब्लेम असं होतं की त्याला प्लॅटफॉर्म न मिळता त्याला बॅकसाईडला टेस्टिंगसाठी ठेवलेलं. म्हणजे त्यावेळी त्याला काही प्रोजेक्ट दिला नाही, त्यामुळे ही वॉज नॉट शुअर की मला कंपनी जास्त वेळ ठेवेल की नाही. कारण IT मध्ये असं असतं की तुम्हाला एकदा प्रोजेक्ट मिळाला की तुम्ही वर्ष 2-3 वर्ष राहता आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोशन्स मिळतात. पण तुम्हाला बॅक बेंचमध्ये ठेवलं तर त्याचं काय होतं तो कन्फर्म नसतं. त्याचबरोबर मनोहरचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्या फॅमिलीमध्ये वडिलांचं कर्ज होतं. त्याला 2 भाऊ बहीण होते. त्यांना मोठं करायचं. त्याला बॅकएंडमध्ये असं होतं की त्यांना पण काही ना काही मला करून द्यायचं आहे. आणि सर्वात मोठं होतं की त्याचं जे अफेअर होतं ते ब्रेक ऑफ झालेलं. म्हणजे लाईफमध्ये 360 डिग्रीने तो सफर करत होता अँड ही वॉज व्हेरी अपसेट. जॉबमध्ये काही चांगलं नव्हतं, पण लाईफ त्याच प्रकारे चालू होती. आणि एका दिवशी त्याच्या मित्राने त्याला फोन केला की सॅटर्डे संडे ऑफ असतं त्यांचं, तर आपण कुठेतरी हिल साईडवर जाऊया, थोडं तूही फ्रेश होशील आणि आपणही परत एकदा भेटू. त्याने म्हटलं ठीक आहे, मी पण खूप टेन्शनमध्ये आहे, मला कंटाळा आला आहे, आपण जाऊया. तर तिथे एका नॅशनल पार्कवर एक हिल साईड होती, तिथे सगळे जाऊन बसायचे. सगळे गेले, यंगस्टर्स होते, गपचूप सगळ्यांनी बियर वगैरे आणलेलं आहे. सो दे हॅड अ बियर इन ऑल. मनोहर वॉज व्हेरी हॅपी. त्याला काहीतरी वेगळं आज वाटत होतं. सगळ्या टेन्शनने मी बाहेर आलो, बरं झालं इथे आलो म्हणजे. आणि ही वॉज इन हिज ओन लाईफ. आणि मित्रांनी त्याला अचानक टच करून सांगितलं, मनोहर आता 6 वाजले आहेत,
आता आपण जायला हवं, त्याच्यानंतर इथं अलाउड नाही आहे, ऑलरेडी आपण लेट आहोत. त्याने म्हटलं बघ यार, मला ना आज खरोखर खूप मजा येते, मला यायची इच्छा नाही, मी कंटाळलो आहे, तुम्ही जावं, मी येतो. सगळ्यांनी त्याला खूप ट्राय केली, कन्व्हिन्स केलं की एवढा वेळ थांबू नये, इथे काय झालं, लूटमार झाली किंवा कोण प्राणी आलं तर आपण काय करू, इट्स अ नॅशनल पार्क आणि इट इज अगेन्स्ट द लॉ, कारण सिक्युरिटी पण अलाव करत नाही. तर त्यांनी म्हटलं मी माझं बघून घेईन, तुम्ही सगळे जा, तुम्ही तुमची बाईक घ्या. हे भांडण 6:30 पावणे 7 चाललं, सगळे घाबरले, सगळे निघाले. मनोहर राहिला तिकडे आणि त्याची बाईक राहिली खाली. मनोहर आपल्याच धुंदीत होता आणि अचानक त्याचं लक्ष गेलं की घड्याळामध्ये 11 वाजलेत. 11 वाजेपर्यंत तो त्याच्या धुंदीमध्ये होता. म्हणजे जंगलाचं जे सायलन्स आहे, किड्याचं किरकिर आवाज आहे, प्राण्यांचा आवाज आहे लांबून लांबून, तो ते एन्जॉय करत होता. त्यांनी म्हटलं आता मला जायला हवं, नाव इट इज रिस्की. तो हळूहळू खाली उतरायला लागला. खाली उतरता उतरता त्याने त्याची बाईक पाहिली. बाईकला त्याने स्टार्ट केलं, बाईक चालू होईना. त्याने किक मारायला चालू केली. अचानक बाईक चालू झाली. बाईक चालू झाल्यानंतर तो पुढे गेला. पुढे जाता जाता त्यांनी पाहिलं की रस्त्यावर एका कटड्यावर एक दगडासारखं होतं, तिथे एक मुलगी बसलेली आणि त्याचा बाईकचा फोकस त्यांनी तिच्यावर मारला. बॅक साईडनी ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती, विथ अ लाँग हेअर, अ व्हेरी गुड फिगर, आणि असं वाटत होतं की कुठली तरी यंग मुलगी आहे, अ व्हेरी गुड गर्ल फ्रॉम अ गुड फॅमिली. तिने विचार केला, ती ज्या प्रकारे बसली होती डोकं खाली करून, काहीतरी प्रॉब्लेममध्ये आपण तिची मदत करूया, कारण तो सुद्धा खूपच पेनमधून जात होता. तर असं वाटत होतं की एक दुखी आहे, दुसरे दुखी को हेल्प कर सकता. तो त्या मुलीकडे गेला आणि मुलीला विचारलं की तुम्हाला काय त्रास आहे, का रडताय तुम्ही. तिने म्हटलं काही नाही, माझे मित्र मला इथे पिकनिकला घेऊन आलेले आणि मला इथे सोडून निघून गेले आणि त्या लोकांनी माझ्यावर प्रँक केलं की काय मला माहीत नाही, आणि मला उद्या माझी ऑफिस आहे आणि त्याच प्रकारे घरी माझे 2 छोटे भाऊ बहीण पण आहेत, त्यांना जेवण बनवायचं वगैरे सगळं माझ्यावर आहे, तर आता मी कशी जाऊ. तर त्यांनी म्हटलं की टेन्शन घेऊ नको, तू बस माझ्याबरोबर बाईकला, आय विल टेक यू. ती बिचारी थोडी खुश झाली, ती बाईकवर बसली. ती लोक पुढे जात होते. नॅशनल पार्कचा वन वे रोड होता, म्हणजे छोटासा रोड, थोडा वन वे बट छोटासा रोड, चांगला रोड होता, डांबरीकरण झालेलं वगैरे. ते घेऊन बाईक घेऊन तो पुढे चालत होता स्पीडमध्ये, अराऊंड 40-50च्या आसपास. त्यांनी विचार केला की मला या मुलीला बघायला हवं, कारण पाठून ती खूप सुंदर दिसत होती. सी अ मॅन ऑलवेज रिमेन अ मॅन, यु नो, सॉर्ट ऑफ. म्हणजे त्यांनी तिला बघितलं नव्हतं. आधी एवढं नाही बघितलेलं, म्हणजे ओके नॉर्मल टाईप, यु नो, सॉर्ट ऑफ. एक लुक दिलेली त्याने, म्हणजे एका लुकमध्ये पण मुलाचं पोट भरत नाही तर मुलीला बघायला, यु नो, यू ऑलवेज फील लाईक जर ती चांगली आहे तो अगेन एक बार देख लेते, सॉर्ट ऑफ. ताडणं म्हणतात ना, लडकी ताड. सो त्यांनी विचार केला की आता बाईक स्लो करूया. त्यांनी बाईक स्लो केली आणि त्याचा जो मिरर होता, काच, त्यांनी ॲडजस्ट केला त्या मुलीवर आणि त्याची हालत खराब झाली. त्याचं पूर्ण स्पाईनच थंड झालं. त्यांनी पाहिलं की ती मुलगी एकदम अकराळ विक्राळ होते आणि तिला डोळे नव्हते आणि वेगळंच होतं काहीतरी. त्याने बाईक स्पीडमध्ये केली आणि पळाला. स्पीडमध्ये करत 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 त्याने विचार केला, बघ आता जीव तर गेला आहे, आता करायचं तरी काय. त्यांनी म्हटलं बघ, थांबवलं, घाबरलो तरी मारेल, पळालो तरी मारेल, काही ना काहीतरी करायला हवं. त्यांनी थोडा धीर धरला, श्वास घेतला आणि त्यांनी बाईक थांबवली आणि तिला म्हटलं की यार तुला बाईकवरून उतरावं लागेल आणि थोडा धक्का मारावा लागेल, बाईक थंड झाली आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती म्हणते कशी की बाईक कशी खराब होणार, तू नवीनच घेतली आहे ना आता. हा विचार करतो की हिला कसं माहीत की बाईक आता नवीन आहे वगैरे, कारण एवढं कोणाला इन्फॉर्मेशन असते. आणि ती तर आता भेटलेली. येस. तर पण त्यांनी हिंमत दाखवली. त्यांनी म्हटलं नाही, काहीतरी असेल, नवीन बाईक आहे, तू धक्का मारते. धक्का मारायला लागली. तिने एवढ्या स्पीडने धक्का मारला, त्याची बाईक कंट्रोल झाली नाही, तरीसुद्धा त्यांनी बाईक पुढे नेली आणि स्पीडने तो बाईकला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर समोर त्याला काही सुचत नव्हतं, जस्ट स्पीड, बाईक घेऊन जायची स्पीडमध्ये. ती पाठवून रडत होती, ओरडत होती, किंचाळत होती, थांब, असं तू पण माझ्यावर धोका केला, फलाना ढिमाका वगैरे.
तो बाईक घेऊन गेला आणि त्यांनी पाहिलं की समोर सिक्युरिटीचा गेट आला आहे. त्यांनी गेटला डायरेक्ट ठोकली बाईक. त्याचा कंट्रोल राहिला नाही आणि जेव्हा त्या गेटला बाईक ठोकली, सगळे सिक्युरिटी गार्ड जे झोपले होते ते पळत आले. त्यांनी सांगितलं काय झालं काय झालं. त्यांनी बघितलं तो मुलगा खाली पडलेला. त्यांनी म्हटलं अरे बापरे, आतून कोण आलं. त्या मुलाला बसवलं, त्याला पाणी दिलं, त्याला विचारलं हे सिक्युरिटीच्या कायद्यानुसार नाही काम केलं तू लेट आहे इकडे, 5:00-5:30च्या नंतर इथे अलाउड नाही आहे, तू कसा आलास. तो म्हणतो की ही माझी चूक आहे, मी हिलवर राहिलेलो आणि येताना जेव्हा बाईकमध्ये बसलो असं असं माझ्याबरोबर झालं. तर ते म्हणतात की तू वाचलंस, कारण आमच्याबरोबर पण तसं झालं आहे, पण त्यामुळे आम्ही तिथे जात नाही. तर त्याने विचारलं कोण आहे ती. तर त्याने म्हटलं की ती एक, आम्ही चेक केलं जेव्हा असं झालं, ती एक सीमा नावाची मुलगी होती. सीमा नावाची मुलगी त्या सिटीमध्ये राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती, चांगल्या कंपनीत. तिला 2 छोटी भाऊ बहीण होते, त्याचे आईवडील नव्हते आणि पूर्ण फॅमिलीचं लक्ष तीच देत होती. तर झालं असं की ज्या कंपनीत ती काम करत होती, तिचे 2 मित्र होते. त्याच्यातून एक मित्र तिला खूप आवडायचा, म्हणजे तो मित्र तिला खूप पसंत करायचा आणि त्यांनी तिला प्रपोज केला. प्रपोज केल्यानंतर तिने त्याला नाही म्हटलं. त्याचा राग होता त्याच्यावर. मग त्यांनी प्लॅन केला की 2-4 लोकांना अजून आपण घेऊन जायचं आणि हिला जंगलातच सोडून आपण तिची प्रँक करून यायचं परत. पण झालं असं की त्या लोकांनी जेव्हा तिला सोडलं जंगलात आणि परत निघाले, तिने त्यांना बघितलं आणि पळत पळत आली की असं करू नका, मला घरी जायचं, माझी 2 लहान भाऊ बहीण आहेत. पण ती लोक थांबले नाही आणि ती पळता पळता तिचा पाय सडकला आणि तिचं डोकं एका दगडावर जाऊन पटकलं. जेव्हा त्या दगडावर धडकलं, ती तिथेच रक्तबंबाळ झाली आणि हात पकडून डोक्यावर बसली, मला कोणीतरी वाचवा, मला तिथपर्यंत सोडा. हळूहळू तिचा कंट्रोल जायला लागला, कारण रक्त खूपच पडलेलं. ती तिथेच बेहोश होऊन तिथे पडली आणि नंतर ती मेली. म्हणजे तिला खूप टेन्शन होतं की माझ्या घरी माझी 2 भाऊ बहीण आहेत, माझं काही झालं चालेल, त्यांचं काय होईल. आणि त्याच्या शॉकमध्ये ती मेली आणि तेव्हापासून तिची आत्मा तिथे भटकते. सो दिस वॉज द स्टोरी. म्हणजे ती अजूनही बोलते की तिला घरी जायचं आहे. असं म्हणतात की ती बोलते की आता कोण तिथे जाणार. इट इज, आय डोंट नो वेदर इट इज फॅक्ट ऑर फिक्शन, बट इट्स अ डेंजरस स्टोरी. तुम्ही एक तुमच्या वडिलांसोबत अचानक झालेल्या भेटीबद्दल एक गोष्ट सांगणार होतो, घटना तुमच्यावर घडलेली, तर ते काय नक्की ॲक्च्युली होतं? दॅट्स अ व्हेरी इमोशनल स्टोरी ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये. वेन आय वॉज अबाउट टू गेट मॅरिड, जेव्हा माझं लग्न होतं, माझ्या गुरुजींनी मला फोन केलेला आणि त्यांनी मला विचारलं की तू लग्न करतो आहे, तुला आवडली आहे मुलगी. मी म्हटलं हां. ते म्हटलं खुश आहे ना तू. मी म्हटलं आय एम व्हेरी हॅपी, तुमचा आशीर्वाद पाहिजे. अचानक गुरुजींनी मला म्हटलं की तुला माहीत आहे का, तुझे वडील तुझ्या घरातच आहेत, ते गेले नाही. मी म्हटलं वडिलांना वारलेत खूप वर्ष झाले. तर त्यांनी म्हटलं की नाही ते गेले नाहीत, जोपर्यंत तू सेटल होत नाही, तुझं बरं होत नाही, तोपर्यंत ते जाणार नाही. अँड आय वॉज व्हेरी इमोशनल, मला रडण्यासारखं झालं. मी फोन माझ्या बहिणीच्या हातात दिला आणि मी साईडला जाऊन बसलो. आणि व्हेरी फ्रँकली 2 दिवसानंतर मला स्वप्नात माझे गुरुजी आले आणि अराऊंड 2:33च्या आसपास ते मला म्हणतात की उठून बस, बघ कोण आलं आहे. पहिलं मला वाटलं काहीतरी देविक दर्शन असतील. मी म्हटलं नाही, मला घ्यायची माझ्या तेवढं दम नाही आहे, कारण त्यासाठी तुम्हाला पण आतमधून तेवढी तुमचं पॉवर पाहिजे, विल पॉवर पाहिजे. तर त्याने म्हटलं नाही तू उठ, तुला बघायला कोणतरी आलं आहे, तू उठ अगोदर. मी म्हटलं नाही, मी डोळे उघडणारच नाही. त्यांनी मला खूप वेळा सांगितलं उठ उठ आणि आखरी मी विचार केला आता डोळे उघडूया, जो होगा देखा जाए. मी डोळे उघडले अँड ट्रस्ट मी पाहिलं की माझे पप्पा माझ्यासमोर उभे होते. आणि पहिला मी पाहिलं तर खूप मोठी हाईट होती आणि मी म्हटलं हे कोण आहे माझ्यासमोर, आणि माझं हार्ट आहे ना ते धडधड करायला लागलं आणि मला समजत नव्हतं काय होतं आहे. पण मी म्हटलं आता आपण बघायला हवं. मी प्रॉपरली पाहिलं ना तर माझ्या वडिलांचा फेस होता आणि मी विचार केला की आता बघ 2 ऑप्शन आहेत, डोळे बंद कर, चादर घेऊन गपचूप लप, किंवा फेस कर, कारण आता घाबरलास तर आयुष्यभर घाबरणार. तर मी उभा झालो आणि खरोखर मी त्यांना टच केलं.
टच मी त्यांच्या हार्टवर केलं आणि ते अचानक थोड्या सेकंडमध्ये गायब झाले. ॲक्च्युली मला असं नंतर वाटलं की पप्पा मला दर्शन द्यायला आलेले आणि मी त्यांचे पाय धरायला पाहिजे होते. कारण माझ्या गुरुजींनी मला उठवलेलं की बघ पप्पा आले तुला दर्शन द्यायला, तुला आशीर्वाद द्यायला, तुझं लग्न आहे. अँड दॅट वॉज व्हेरी इमोशनल टाईम फॉर मी. अँड आय डोंट हॅव प्रूफ फॉर ऑल दिस. प्रूफ इज लाईक ओनली माय बिलीफ. तर हे झालेलं माझ्याबरोबर. त्याच्यानंतर मी विचार केला की वडिलांची हाईट कशी वाढली. पप्पांची हाईट वॉज ऑलमोस्ट अराउंड 5.6 कशी वाढली. तर दॅन आय वॉज स्टडी केल्यानंतर असं कळलं की जशी जशी आत्माची लाईफ होत जाते ना, मग त्यांचे शेप पण वेगळे होत चालतात थोडेफार. असं मी रीड केलं. आय डोंट नो. आणि त्याचं काही ऑथेंटिकेशन पण नाही आहे माझ्याकडे. पण असं मी पाहिलं की पप्पांची हाईट वाढलेली, त्यांची बिल्ट वगैरे वाढलेली. प्रॉपर पाहिल्यानंतर कळालं की हे माझे पप्पा आहेत. सो दिस वॉज लाईक हे माझं भूताचा एक्सपिरियन्स म्हणा किंवा दर्शन म्हणा किंवा ब्लेसिंग्स द्यायला आलेले. बट ह्याला काय म्हणावं ते माहीत नाही. पण हां, चांगला अनुभव. मला त्याच्यानंतर आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. सगळं व्यवस्थित झालं माझं. सर खूप जास्त मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. बऱ्याच आपण गोष्टींबद्दल बोललो आणि मला तर खूप धमाल आली. तुम्हाला कसं वाटलं? इनफॅक्ट मला पण खूप आवडलं. थँक्यू सो मच पॉडकास्ट आणि रिकी सर अँड टीम. परत एकदा डेफिनेटली भेटू. थँक्यू सो मच. आणि मंडळी तुम्हाला आजच्या गोष्टी कशा वाटल्या प्लीज कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही सरांनाही फॉलो करू शकता आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. काळजी घ्या आणि आपल्या स्टोरीज विथ रिकीलाही फॉलो करा. तुम्ही आपल्या स्पॉटिफायलाही ऐकू शकता आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.